सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मॅपच्या साहाय्यानं आपण अंदाज असा पाहणार आहोत की ज्या जिल्ह्यांना आतापर्यंत पावसाची कुठलीच हालचाल नव्हती, ह्या 3 दिवसांमध्ये हालचालीला वेग येणार आहे। चांगल्या पद्धतीचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। कोणत्या तारखेपर्यंत अवकाळी राहील आणि कोणत्या तारखेपर्यंत मोसमी वातावरण बनून जाईल, मोसमी वातावरण आणि मान्सून मधला फरक देखील तुम्हाला सांगणार आहोत। याच व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा आणि एक महत्त्वाचा सुद्धा एक टोमणा मारायचा आहे, तो आपण व्हिडिओच्या ऐन मध्यभागी तो पाहूयात। तर लक्षपूर्वक ऐका। ही जी काही परिस्थिती आहे कलरनुसार आपण याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय की 31 मे आणि 2 जून पर्यंत ही जी काही डिटेल आहे कलर करेक्शन नुसार मार्किंग केलेले आहेत। 31 तारखेला 31 मेला संध्याकाळपर्यंत सोलापूरच्या काही मोजक्या भागांमध्ये, धाराशिव एरियामध्ये, परभणी अहिल्यानगरचा जो काही पाथर्डी पूर्व भाग आहे, गेवराई अंबरपट्टा आहे, जालना परिसर अनेक ठिकाणी, तर भोकरदन जाफराबाद अशा अनेक भागांमध्ये, देऊळगाव पर्यंत, इकडे पुसद डिग्रज आणि हिंगोली परिसरामध्ये ह्या 31 तारखेला मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागणार आहे। जी आतापर्यंत मोजक्या ठिकाणी होती, 31 पर्यंत थोडी व्याप्ती वाढणार आहे आणि 31 ते 2 दरम्यान हे चित्र बदलणार आहे। तर परिस्थिती अजूनही समजून घ्या की ह्या लातूरच्या पश्चिम भागात, परभणीच्या पश्चिम भागामध्ये, अकोला अमरावतीच्या तुरळक भागांमध्ये ह्या 2-3 दिवसांमध्ये पाणी होणार आहे। व्याप्तीचा विषय तुम्ही हा विषय समजून घेत नाही। एकाच रात्रीमध्ये, एकाच दिवसामध्ये जवळपास 100% व्याप्ती वापणारी कंडिशन 15 दिवसही नाहीये, पण सुरुवात मात्र इथे दिलासादायक होईल। 31 पासून 2 जून पर्यंत ह्या 3 दिवस आपल्याला अनेक ठिकाणी कशी कंडिशन राहील हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। 31 मेचा पाणी जो आहे हा लाल जो रेशो आपण काढलेला आहे, अकोल्यापासून खालचा एखादा भाग, लातूर वगैरे भाग जो आहे त्या भागापर्यंत आहे। त्यानंतर 1 जून सगळ्यात महत्त्वाचे आहे। 1 जूनला आणि 2 जूनला धुळे जिल्ह्यात मालेगाव, जळगाव, बुरहानपूर, भुसावळ, पाचोरा या भागामध्ये, संभाजीनगरच्याही कन्नड, सिल्लोड, अजिंठा लेणीपर्यंत, त्यानंतर जाफराबाद मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, जाफराबाद मध्ये काही मागच्या वेळेस जे भाग सोडले ते ह्यावेळेस घेणार आहे। 2 तारखेपर्यंत तो कंप्लीट घेण्याचा प्रयत्न करेल। सुटले भाग तर 40% सुटतील, पण 60% व्याप्ती आहे। मागच्या वेळेस 20% होती। ठीक आहे, तर हा 1 जूनचा कंडिशन आहे। 1 जूनला हा पिवळा मार्किंग केलेला जो काही भाग असेल, शिर्डीच्या पूर्व भाग, वैजापूर परिसर, कन्नड, सिल्लोड परिसर, अहिल्यानगर, गंगापूर, पैठण, त्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड पर्यंत ही याची मजल आहे 1 जूनची। त्यानंतर जो काही बीड पट्टा आहे, आंबड वगैरे, म्हणजे हा एरिया जो आहे, हा एरिया 31 आणि 1 जूनच्या आसपास आहे। आता खरी कंडिशन आहे 2 जूनला। 2 जूनला ही परिस्थिती अशी उद्भवणार आहे की मेघगर्जना आणि वादळी वारे, अवकाळीपणा हा 2 जून पासून कमी होत जाईल। म्हणजे जे काही गारपीट पडणं जे आता घडलं देऊळगाव राज्याला, हिंगोलीला पण आजची बातमी आहे कालच्या पावसाची की तिथे नदीला पाणी आलंय। तर ही जी काही कंडिशन आहे 2 जून पासून मिडियम स्वरूपाची, पण अनेक भाग ह्या 2 जूनला, म्हणजे तुम्ही फक्त ध्यानात ठेवायचं आहे की 31 मेला हा सुरुवात केलेली मोजके आहे, पण 2 जून पर्यंत याची व्याप्ती वाढणार आहे। तर व्याप्ती वाढायला सक्रियता मिळते अनेक भागांमध्ये। तो भाग म्हणजे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये पाऊस पडत नव्हता। तो ह्यावेळेस बघा, पाऊस हा पेरणीच्या योग्यतेचा नाहीये, पण सुरुवात मात्र अशी दमदार करेल की आपल्याला ह्या टायमिंगला पाहायला मिळेल की अशी पद्धत झाली म्हणून। आणि ही टायमिंग असू शकते बघा मॉडेलनुसार तरी, ठीक आहे, दुपारनंतर की संध्याकाळी, पण ह्या टायमिंगला जे ढग आहेत, जे आता गरमीची लेवल आहे ती वेगळी असणार आहे। गरमी जवळपास 5% ऊन आणि 5% गरमीची भाप जी आहे ती रिव्हर्स येणार आहे, मागे येणार आहे। त्यामुळे रात्री 12-1 वाजेपर्यंत उकाडा जो जाणवतो तो डायरेक्टली 2 तारखेपासून नॉर्मली पाहता अत्यंत नॉर्मल होणार आहे। 100% त्याचा प्रभाव अनेक ठिकाणी कमी होऊन जाईल। तो भाग म्हणजे नाशिक पासून पूर्वेकडला। याच टायमिंगला नाशिकला 2 तारखेला नाशिक, शिर्डी, पालघर, पुणे, ठाणे परिसर, धुळे, जळगाव, खान्देश परिसर, अनेक ठिकाणी बुरहानपूर पर्यंत, अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये सुद्धा, चंद्रपूर, अलिबाग, नांदेड, वाशिम, पुसद, डिग्रज, लोणार परिसर, मेहकर परिसर, शेवगाव परिसर सुद्धा ह्या 2 तारखेचा पाणी आहे। पण याची व्याप्ती जर आपण लक्षात घेतली ना, तर हा जो टर्न आहे हा लातूर, परभणी, अकोला, अमरावती, भोकरदन, जाफराबाद पर्यंत 2 तारखेला आहे। जाफराबादच्या आणि भोकरदनच्या मागे ज्या 2-3 दिवसापूर्वी जो पाणी पडलाय
या पाण्याने आणि ह्या पाण्याने अनेक ठिकाणच्या पेरण्या मार्गी लागतील, म्हणजे त्या ओलीवरती आणि त्या पावसाच्या अनेक ठिकाणी एखाद्या पाण्याची सोय असेल तर तेथे पेरण्या मार्गी लागू शकतात, अशी कंडिशन यामध्ये आहे. तर हे जे दिसतंय तुम्हाला, ही जी मार्किंग केलेली आहे याच्यामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही किंवा इथे दिलासादायक बातमी जी सांगतोय तुम्हाला वारंवार त्या पद्धतीनं वातावरण तयार होणार आहे. मग आता याच्यामध्ये पेरणी करावी का किंवा पेरणीला थांबावं का, तर अजून पेरणीला थांबावं, कोरडवाहू शेतकऱ्यांनी थांबावं. ज्याच्याकडे 1-2 पाण्याची सोय असेल त्यांनी 15 तारखेच्या आतमध्ये द्यायची गरज पडणार आहे, तर अशा शेतकऱ्यांनी थांबावं. कारण की हा जो पाऊस सक्रिय असणार आहे हा 3 ते 4 दिवसासाठी सक्रिय असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ हा 31ला सुरुवात मोजक्या ठिकाणी करतोय, 2 जूनला थोडी वाढती वाढते, 1-2 जूनला, मग 4-5 दिवस तुरळक प्रमाणामध्ये, आणि हा 12 तारखेपर्यंत कमीच राहणार आहे. कारण की मोसमी वातावरण ज्यावेळेस बनतं त्यावेळेस वारे ऍक्टिव्ह होतात आणि वाऱ्यामध्ये जेव्हा ढग येतात, ढगामधनं पडणारा पाणी थेंब बारीक असतो आणि त्या बारीक पाण्यामुळे कोरडवाहू किंवा अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना पेरणी करता येत नाहीये. जवळपास तुम्हाला मी 15 आणि 16 सांगितलेली, ही तारीख सांगितलेली जवळपास 5 मार्च रोजी. आणि एक खतरनाक व्यक्ती काय म्हणतोय की त्यांच्या तारखा बदलल्या, तारखा पलटल्यात. मित्रा, आम्ही कधीच तारखा पलटत नाही, एक अंदाज चुकलेला आहे फक्त, आणि त्याचा बोबाटा तू एवढा उचलून धरायला आहे की तुला अकलीचा भाग नाही. विषय म्हणजे तू 15 दिवसाला आणि 20 दिवसाला एकदा चमकतोय, ठीक आहे, 20 दिवसाला आणि 15 दिवसाला चमकतोय, आणि त्याच्यामध्ये बी असं करायचं तसं कर. जुलै महिन्यापर्यंत गेल्या वर्षी तू तारखा देत आलेला आहे, ठीक आहे. एक 15 दिवस जर आम्ही थांबलो ना, तू बावचाळ्यासारखा होशील, तुला काहीच सुधारणार नाहीये. कसं सांगावं काय सांगावं. आणि विषय महत्व म्हणजे 5 जूनला गेल्या वर्षी आपण अकाउंट खोललेले फेसबुकला, तो यापेक्षा 6000 फॉलोअर्स शिल्लक केलेत मी, विश्वास देऊ. ते अकाउंट स्वतः चेक कर. 5 वर्षापासून हे नाही घेतोय, तुला तेवढंही जमलं नाहीये. स्वतःचा जो काही धंदा आहे ना, त्या धंद्याकडेच लक्ष दे. 8 दिवस धंद्याचे व्हिडिओ टाकायचे आणि 1 दिवस पावसाचा व्हिडिओ टाकायचा, ते बी वातावरण आभाळाचं बनल्याच्या नंतर. 4-2 ठिकाणी तुझ्या भागामध्ये पाऊस पडला की तू व्हिडिओ टाकतो, नंतर पुन्हा 8 दिवस तू येत बी नाहीये. हे आम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलंय, ठीक आहे. हा झाला विषय महत्व, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं काही गरज नाहीये. मग हा 3 दिवसाचा जो काही सिस्टम बनलेला आहे, नागपूर, अकोला, अमरावतीसह विदर्भ, नांदेड, वाशिम, लातूर, सोलापूर, पश्चिम भाग आणि वगैरे भाग, नाशिक वगैरे भागामध्ये या पाण्यावरती पेरण्या करायला जमणार नाही. जिथे जास्त झाला तिथल्या शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे, कारण की 1-2 पाण्याची सोय पाहिजे. हळद वगैरे लागवड तुम्ही करत असाल तर. दुसरी महत्वाची गोष्ट, मग आपण ज्यावेळेस म्हणतोय की बाबा 31 पासून ते जवळपास 2-3 पर्यंत हा पाणी पडणार आहे, ह्या पाण्यानंतर पुन्हा गॅप आहे का, तर गॅप असा राहू शकतो. याच्यामध्ये गरमीची लेवल कमी होऊन जाणार आहे. ढग रोज 10-12 तारखेपर्यंत असणार आहे. आणि 100% सांगतोय की 5-6 जूनला तर कोकणामध्ये, मुंबई सारख्या ठिकाणी हा पाणी आवर्जून येणार आहे. तर कोकण वगैरे भागात 6 जूनच्या आसपास किंवा अगोदरच मान्सून धडकणार आहे. मान्सून बाबत आता रखडलाय, अरबी समुद्र रखडलाय, ह्या बातम्या सुद्धा 5 दिवसात पलटणार आहेत. ह्या बातम्याचे चित्र सुद्धा बदलणार आहेत. मग जाता जाता एवढं सांगेल की 31 पासून हे मार्किंग केलेले जे भाग आहेत, ह्या भागामध्ये 3 दिवसात, 31ला नाही पडला तर 1ला पडेल, 1ला पडेल, 2ला पडेल, पण ही परिस्थिती ह्या 3 दिवस लगातार आहे. त्यामुळे ह्या भागांना, जितक्या भागांमध्ये मी मार्किंग केली, धुळ्यापासून वगैरे वगैरे वगैरे, याची व्याप्ती 100% नाहीये. 30-40% भागांना होईल. काही ठिकाणी पेंडवालता, काही ठिकाणी बरा, काही ठिकाणी खूप कमी, अशा पद्धतीची कंडिशन आहे. यावरती पेरण्या करणं चुकीचं ठरेल. पण पेरणीच्या ऐकुतीची कंडिशन 16 पासून तर पुढे 25 पर्यंत राहते. आणि ह्या एवढा डिफरन्स का ठेवलाय 15 पासून 25 पर्यंत, 10 दिवसाचा. कारण तुम्हालाही माहिती आहे, महाराष्ट्रात कितीही पाऊस पडला तर एका दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भेटत नाहीये. 4 दिवसामध्ये तो बेताला सुरुवात होतो आणि 4 दिवसामध्ये बेतल्याच्या नंतर 4 दिवसामध्ये पेरण्या होतात. त्यामुळे 10 दिवसाचा डिफरन्स ठेवलाय. ज्यांना पटते त्यांनी शेअर करा, लाईक करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद. जय शिवराय.